एक महत्वाची बातमी ती म्हणजे मनसेचे राजू पाटील आणि भाजपचे नेते दीपेश म्हात्रे यांच्यामधील रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणावरून सुरू झालेला वाद हा वैयक्तिक आरोपांवरती आलेला आहे। आता पुन्हा एकदा राजू पाटील यांनी दीपेश म्हात्रे यांच्यावरती टीका केली आहे। कमळ लावून काय जायचं? मी बोलण्याच्या ओघात बोललो, काय बाजार मांडला तरी लगेच जोरात, जसं का आबाळ कोसळलं यांच्यावर। ते दीपेश म्हात्रे बोलतात, सूर्यावर थुंकू नको। अरे तू तुंकून त्याचा तोबडा ओला केलाय, इतकी वस्तू। मी फक्त बोलण्याच्या ओघात तो रवी आणि हा रवी बोलत, तू कुठे कंपॅरिझन करतो? तो रवी कुठे, हा रवी कुठे? माझा आक्षेप मैतावर वगैरे बॅच लावून द्यायचे, परंतु दीपेश म्हात्रेंना माझा सल्ला आहे की त्यांनी तो बॅच लावूनच फिरावा, कारण आपल्या सर्वांना समजलं पाहिजे की तो कुठल्या पक्षात आहे। की बिल्ला लावून दीपेश म्हात्रेंनी बिल्ला लावून जावा। मला असं वाटतं राजू पाटीलने दोन बिल्ले लावावे, एक मनसेचा इंजिन लावावा आणि त्याच्या खालती ज्या पक्षाच्या बरोबर ते जातात तो बिल्ला लावावा आणि 2-3 बिल्ले खिशात पण ठेवावे, म्हणजे युती बदलली का आपला बिल्ला पण बदलता येईल। म्हणून राजू पाटलांनी राजकारणावर टीका करू नये। ज्यांनी आमच्या नेत्यांवर वेगळ्या पद्धतीने टीका केली, या टीकेला आम्ही भीक घालत नाही।